नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर गहिर जबरजंग असं स्वागत करतो माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MSJ महाचर्चा. आणि आजच्या चर्चेचा विषय ही कशी, अर्थात स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बुवा. आणि त्याच्यासाठी मी इथे दोन मान्यवरांना बोलवलंय, तर या दोन्ही मान्यवरांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बुवा. आणि त्यांची ओळख करून घेऊया. आज चेतनाजी. नमस्कार. मी अखिल भारतीय मी नारी सगळ्यांना पुरून उरणारी या संघटनेची अध्यक्ष चेतना भट. वा 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 वा. आणि रोहितजी तुम्ही. नमस्कार. मी अखिल भारतीय आमच्या नडगे हाना पण आम्हाला पुरुष म्हणा या संघटनेचा अध्यक्ष रोहित उर्फ सावत्यामाने फ्रॉम सातारा. वा. आणि मी अखिल भारतीय गणलेश किड श्यामला हाना या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष श्यामला. वर खाली होतं. तर चर्चेला सुरुवात करूया बुवा. विषय ही का शी, स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बुवा. हो म्हणजे काय म्हणजे कार्यक्रमाचं नाव बघा ना. ही कशी, इथे पण पहिला ही, याच्यावर काय चर्चा करणार आता. नाही नाही चेतनाजी तुमचा मुद्दा बरोबर आहे. एक नंबरचं थर्ड क्लास नाव आहे. थर्ड क्लास. ह्याच्या आईला ही म्हणलं तरी बी बाईच वाटतीय आणि शी म्हणलं तरी बी बाईच वाटतीय. पुरुष कुठं आहे ह्याच्यात. नाही एक मिनिट, मला हे पटलेलं नाहीये. काय मला हे पटलेलं नाहीये. म्हणजे शी म्हणलं तरी बाईच वाटते कसं म्हणाले. नाही उच्चार कसा केला यांनी. मी काय बाईला समोर स्त्रीचा अपमान केलेला आहे. मला हे पटलेलं नाही. मी बाईला शी म्हणलोच नाही ना. पण माफी मागा. कशी मागा. माफी मागा. कावर माफी माफी मागा. मागा माफी. माफी मागा. अरे थांबा. माफी मागा. अरे थांबा. माफी मागा. हाड ते जायला माफी मागा. हाड म्हणतात तोंडावर मला हाड. अरे चूप बटा. चर्चा अजून सुरू झालेली नाहीये. तुम्ही टीव्हीवर तो डिबेटिंगचा कार्यक्रम बघत नाही का. अरे आपल्याकडचे मुद्दे संपले, आपली गोची झाली, आपल्याकडे बोलायला काहीच नाहीये, तेव्हा काहीतरी कारण काढून आपण समोरच्याला माफी मागायला लावतो. अशी खरी पद्धत आहे ना. इथे कोणी मुद्दा काढला नाही, कोणाची गोची झाली नाही, तुम्ही डायरेक्ट शेवटचा अस्त्र काढला. तसं नका करू. हे बघा मी दोघांनाही बोलायला चान्स देणार आहे, पण लेडीज फर्स्ट या नात्याने आधी तुम्ही बोला. चेतना. हे बघा हे बघा हेच काय हितच प्रॉब्लेम आहे मुळात. म्हणजे काय प्रॉब्लेम. लेडीज फर्स्ट का बरं. म्हणजे पद्धत आहे. हे लेडीज फर्स्ट जे काय वाक्य आहे ना, हेच स्त्री पुरुष समानता या विषयाचा भांगारपणा दाखवणार आहे मुळात. शब्द कसे वापरता हो. कसा शब्द भांगारपणा कसं बोलताय. भांगारपणाच आहे. हे मी सहन करणार नाही. का बरं. लेडीज फर्स्ट का बरं. लेडीज फर्स्ट का बरं. मला एक गोष्ट सांगा, तो कार्यक्रम बघताय का टीव्ही तुम्ही. कुठला. हास्य जत्रा. मस्त. मग त्याच्यात ती प्राजक्ता माळी येते. आणि पहिली ओळख कोणाची करती. कोणाची. बोल्ड बिंदास आणि ब्युटिफुल सई तामणकर. का बरं. मग आहेत ना त्या. का म्हणजे पहिलं त्याच का बरं. मग प्रसाद ओक का बरं नाहीत. अरे बरं त्यांना आता एवढी भारी उपमा दिलेली आहे. मग बिचारा त्या प्रसाद ओकासनी बी बाबा काहीतरी बोललं पाहिजे आपण. म्हणून आपलं उगाच खट्याळ मिश्किल रुबाबदार ह्याऊन त्याऊन उगाच आपलं त्यांच्या तोंडावर गोळ पाडीत बसायचं. नाही नाही विशेष नाही त्यांच्यासाठीची ती. नाही पण ही काय ओळख आहे. खट्याळ मिश्किल का बारकं पोरं काय होती. मोठे स्टार आहेत ते. हे काय बारकं पोरं आहे का ती. खट्याळ मिश्किल. हो गा बाबू माझं ते केवढं ते खट्याला आहे. चल बाबू तिकडं खुर्चीवर जाऊन बसायचं. चल तिकडं. नाही मोठे नट का बरं नाही. का बरं सांगा मला. ते का बरं बोल्ड आणि बिंदास नाहीत. बोल्ड नाहीत कधी. आहेत मग खूप आहेत. आणि मग बरं तेव जाऊ दे, तो विषय सोडा. त्या हास्य जत्रेच्या सुरुवातीला बी गाणं म्हणाय तुम्ही पोरगीच ठेवली आहे. ठेवली की नाही. बरं त्याच्यावरती प्राजक्ता माळी येऊन स्वतःच डान्स करते. करतात. का बरं प्राजक्ता माळीच का बरं. आता मग कोणी करा. मग श्याम मांगर का बरं नाचत नाही. पण त्याच्या काय संबंध आहे. टिटवाळ्याचा अजय देवगण आहे. देव अजय देवगण टिटवाळ्याचा. श्याम मांगर का बरं नाचत नाही सांगा मला. ही
प्राजक्त माळीला? हा जवळ का नका सांगू तुम्ही. प्राजक्त माळी 200 वेळेला माफी मागेल श्याम बांगरजी. एवढं खतरनाक नसते ती पोरग. काय सांगता? मग तुम्ही वाटेल ते बोलताय. आपला मुद्दा काय आहे? एक मिनिट रोहितजी, काय स्त्री पुरुष समानता खरंच आहे का भाऊ? याच्यावर चर्चा आहे ना? नाही माझा मुद्दा मुद्द्यावर आहे. आहे. आता मला सांगा तुम्ही एसटीत बसलाय का? म्हणजे बसलाय ना? हो. एसटीत पुढच्या 7-8 सीटा राखीव असते त्या बायकांसाठी. असतात ना. पाहिजेत, आम्हाला पाहिजेत. ठेवले नाही, ठीक आहे. तुमच्यासाठीच ठेवले की त्या. हा. मग बायका काय करते त्या? एसटीत बसणार आणि जाऊन पहिलं जेंट्सच्या सीटवर बसणार. हा. मग त्याच्यानंतर अजून बायका येणार आणि मग त्या जाऊन तिकडे राखीव सीटवर बसणार. अच्छा, ज्या त्यांच्यासाठी आहे ना? तिथं जर एखादा माणूस बसलेला असेल तर त्याला तिथनं उठावणार. दिसत नाही का स्त्रियांसाठी लिहिलंय उठ मला बसू दे म्हणून स्वतः बसणार तिथं. बरं स्वतः बसते तिथे बसते त्या बाजूला स्वतःची बॅग ठेवून बसणार का? बॅगेचं काय कुलं दुखते दिवे खाली? शब्द नीट वापरा तुम्ही. काय शब्द नीट वापरा? बरोबर बोलतो. बॅग खाली ठेवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? रोहितजी शब्द नीट वापरा. हो, एक मिनिट, मी माइल्ड लँग्वेज वापरा. कुला माइल्डच असतोय. ती नाही सांगू तुम्हाला. यांना सांगून ठीक आहे. स्त्री बस मध्ये बसून प्रवास करते हे तुम्हाला दिसतं. हा. घरी गेल्यावर तुम्ही तंगड्यापासून मॅच बघत बसलेले असता तेव्हा स्त्री ओट्याशी उभी राहून पूर्ण स्वयंपाक करते हे नाही तुम्हाला दिसत. नाही, खरंय तुमचे मॅडम, खरंय. लेडीज फस्ट मगाशी खूप प्रॉब्लेम होता ना तुम्हाला. होताच की मग. हा, मग सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जेवणारी आई नाही दिसत तुम्हाला. चेतनाजी, तुमचे दोन्ही मुद्दे मला पटलेले आहेत. त्यांना बरोबर. सांगा. हो, खरंय. काय पटले तुम्हाला? की आई बनवते ना जेवण. माझ्या बायकोच्या हातच्या चपात्या खाऊन बघा. असं वाटेल त्याच्या आईला का जेलमध्ये चपात्या भाजायला ठेवले काय तिला? काय सांगता? अहो त्या राजा माऊलीनं बाहुबली इकडं बनवला असता ना तर समोर ज्यांची मुडकी उडवाय बायकोच्या चपात्या घेऊन गेलं असतं ती. सांगताय एवढी कडक चपाती आहे? कडक म्हणजे घास तोडाय गेलो की रक्ताची धार लागते इथनं. रक्ताची धार? बाप रे. आणि काय सांगताय तुम्ही जेवण बनवा येते ती? अति करालो तुम्ही. काय अति आहे तो? एका बाईला स्वयंपाक येत नाही म्हणून तुम्ही सगळ्या बायकांना बोलाल का? मुळात स्त्री पुरुष समानता मगाचपासून म्हणताय ना. तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपल्याकडचे सगळे शब्द पुरुष प्रधान आहेत. कसं काय? सगळे? हो. कसं काय? ती झोपडी, तो राजवाडा का? तो. ती चाळ, तो बंगला का? अरे बापरे. मग ती हवेली असती तेव्हा? ती बिल्डिंग असती तेव्हा? तो टॉवर असतो तेव्हा? ती खोली आणि तो फ्लॅट असतो तेव्हा? मग ती श्रीमंती असती आणि तो भिकारी असतो तेव्हा? ती शिकार आणि तो शिकारी असतो तेव्हा? मग ती दारू आणि तो बेवडा असं का बरं? सांगा मला. हो, पण उलटी ही तीच असते का? आणि वाकारी तो असतो का? काय बोलाल? रोहितजी काय बोलताय? काय तो ओकारी कुठे असतो? ती ओकारी असते ना. मुळात त्यानं एवढी दलिंदर चर्चा चालू आहे नाही. वा वा. ती ओकारी, तो उलटी, हे काय तो ती काय चालू आहे? नाही, बरोबर आहे. भरीव काहीतरी चर्चा करा ना. मी आता काहीतरी मुद्देसूद मांडते ते तुम्हाला दलिंदर वाटतंय. तुम्ही माझा अपमान केलेला आहे, माफी मागा. अहो, मी त्या अर्थाने बोललोच नाही ना. पण विधान मागे घ्या. आपण विधान मागे घ्या. अरे माझ्या तुमचं विधान मागे मी घ्या. विधान मागे घ्या. अरे ऐकून घ्या विधान मागे. अरे तुम्ही मागे घ्या विधान. मॅडम, अरे तुम्ही काय कडक बुंदी आहेत काय? एवढं काय कडक होत आहे मग? रोहिती थांबा. तुमच्याशी मी बोलत नाहीये. हे नका बोलू प्लीज. तुमची भाषा तुमच्याकडे ठेवा. नाही, पण मी त्या तुम्ही विधान मागे घ्या. अरे मी त्या विधान मागे घ्या. तुम्हाला पर्सनली नाही. विधान मागे घ्या. अरे घ्या विधान मागे. विधान मागे घ्या. विधान. अरे तुम्ही थांबला तर विधान मागे घेईन ना मी. मागे नाही, मागे. ठीक आहे, मी विधान मागे घेतो. आणि ही जी काही मी चूक केली त्याच्यासाठी मी ती टपली मारतो, ती झापड मारतो, ती चापट मारतो. ठीक आहे. ते बुक्का बी हाना की मग मारला बुक्का मार झाला. हे बघा, स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बा? ही चर्चा आहे ना, त्याच्यावर बोला ना. अरे कशाची डोंबलाची समानता नाही. जिथं तिथं लगा चांगली ट्रीटमेंट बायकाच निज मिळतीये.
मला एक गोष्ट सांगा, आपल्या घरात लग्न कार्य असते कवा? हा असतं. लग्नाच्या दिवशी तेव्हा आतली जी काही रूम असते मेकअपची, 2-2 तास बसलेले असतात तिथं. हेअरवालेसनी बोलावणार, मेकअपवालेसनी बोलावणार. आमचा नवरा बाहेर तिकडे चडी हिंडतोय टॉवेल लावून. त्याने परिस्थिती सांगितली, परिस्थिती. त्या नवऱ्याला लागा तिकडे कपडे बदलायला जागा नाही, आणि ही नवरी सोडून सळकाय मळकाय 20-25 जण आपलं पावडर लावीत बसलेले आतमध्ये. वाईच पुरुष जात बरी दिसावी म्हणून त्यांना तिथं फेट ठेवलेलं असतं नाही का बांधायला. हा असतात. पण ह्यांना त्याचा बी प्रॉब्लेम आहे. ह्यांना साड्या निसून फेट बी बांधायचं असतात. मग बरं तिथं आतमध्ये 2 तास हेअरस्टाईल बिल करणार, इकडं काय मोरच काढतेल्या, बदकच काढतेल्या, एवढं सगळं करून त्याच्यावर बी फेटा घालायचे. मोर तिकडं कुदुमार तू पॉइंट आहे तुमच्या बोलण्यात, पॉइंट आहे. झालं का? फेटा आमचा आहे, फेटा आम्हालाच पाहिजे. का आम्ही फेटा बांधला तर तुमचा पुरुषी अहंकार ठेचला जातो का? काय नका सांगू तसला आम्हाला. पुरुषांनीच फक्त फेटा बांधायचा असं कुठे लिहून ठेवलंय? मग सांगा ना मला. आम्हाला पण फेटा बांधायला आवडतो, आम्ही बांधणार. तुम्हाला आमच्याशी प्रॉब्लेम असेल तुम्ही पण मेकअप करा, 2-2 तास मेकअप करा. आम्हाला गरजच नाही ना. कोणी सांगितले माती घ्यायची 4 तास गालाव घासत बसायचे? माती 10 टुबा आणायच्या, सकाळी एक लावती, दुपारची एक लावती, झोपायच्या आधी एक लावती, सकाळी उठून परत आपलं घाशीत बसती. आम्हाला गरजच नाही. आम्ही आपलं मिशिव इकडून एक बोट फिरवलं, इकडून एक बोट फिरवलं, आम्ही रुबाबदार. रुबाबदार आहे, खरे रुबाबदार आहे. आम्हाला त्या थरांची गरजच नाही पावडरच्या. फिरवा ना इकडून एक बोट, इकडून एक बोट फिरवा तुम्ही. तुम्हाला पण नाही म्हणते. आणि मग आम्हाला मेकअप आवडतो, आम्हाला मिरवायला आवडतं, आम्ही मेकअप करणार, हेअरस्टाईल करणार, फेटे बांधणार. काय प्रॉब्लेम आहे? मग आम्ही काय साड्या नेसून मंगळागौर खेळत बसू का आता? खेळा ना. काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? खेळा. कोणी अडवलंय तुम्हाला? काय? मुळात आम्ही 4 बायका एकत्र येऊन मंगळागौर खेळतो. हे 4 पुरुष एकत्र येऊन बाटल्या उघडून चंगळागौर करतात. दुसरं येतं काय बेवड्यांना? बेवडं म्हणायचं नाही. हे बघा माझा तुम्ही बेवडं म्हणलेलं आता. बेवडं काय? तुम्ही अखिल पुरुष जातीला का बरं बेवडं म्हणलाय? बेवडं म्हणू शकत नाही तुम्ही. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे. काय? जंगलातलं प्रत्येक झाड हे केवढा नसतं, आणि हलणारा प्रत्येक माणूस हा बेवडा नसतो. चांगली म्हण, कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे, कळलं का? त्यामुळे तुम्ही बेवडं म्हणू शकत नाही आम्हाला. चुकीचं बोलताय तुम्ही त्या ठिकाणी. नाही, यांना खूप प्रॉब्लेम होता ना. मग अशी आमच्या मेकअपवर आले, आमच्या हेअरस्टाईलवर आले. मी तर म्हणते 1 दिवस नऊवारी साडी नेसा, तांब्याभर पाणी प्या आणि तासभर तसेच बसा, मग कळेल काय होतं ते. कळलं का? भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली ना, पण स्त्रियांना पब्लिक प्लेस मध्ये स्वच्छ बाथरूम मिळतात का हो? मग मी काय करू त्याला? का सांडाचं मांडत बसू का मी आता? मी काय करायचं त्याच्यावर? तुम्ही सगळं पर्सनली का घेता? मी तुम्हाला बोलले का? जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. असं काय करताय? जनरल स्टेटमेंट करते ना मी. हे का मध्ये मध्ये बोलताय? तुम्हाला दिला ना बोलायला चान्स, त्यांना बोलू द्या आता प्लीज. बोला बोला. तुम्ही मोकळे होता, रस्त्याच्या कडेला पायवर करून झालात मोकळे. कमी का कुत्रा आहे पायवर करून? म्हणजे कुत्रा आहे का मी? हा शब्द वापरला. मी हा शब्द वापरला. कुत्रा आहे का मी? मी हे बोललेलंच नाही मुळात. पायवर करून काय बोलताय? मुद्द्यावर आहे घ्या पटकन. गरम होतंय, गरम होतंय, गरम होतंय म्हणून तुम्ही बेंबी उघडी ठेवून गावभर घरभर हिंडता. आम्हाला आहे स्वातंत्र्य. हे आम्ही नाही दाखवत बेंबी. उलट बेंबी दिसू नये म्हणून साडी पोटावर नेसतो, काचत असली तरी सुद्धा. तुम्ही दाखवा बेंब्या, आम्हाला बघायला लागतं ते. मग आता काय बेंबी सिमेंट टाकून बुजवून टाकू का आता? का पडदा शिवून घेऊ इथं? बेंबी दाखवायची असली पडदा उघडला, बेंबीला पाहिजे पडदा दाखला. तुम्हाला माझा मुद्दाच कळत नाहीये का? नाही. कपडे घाला, कपडे घाला. नाही तसं नाही. अहो लक्षात घ्या, निसर्गाने सुद्धा जास्तीत जास्त वेदना सहन करण्याची क्षमता स्त्रीला दिलेली आहे. स्त्रीला? हो. म्हणून तर तिच्या उदरात एक जीव असतो. प्रसूती वेदना कोणाला होते? स्त्रीला, नारीला, कुठल्याही मादीला. पुरुषावर एवढी जबाबदारी त्यांनी दिलेलीच नाहीये, कारण पुरुष स्त्री एवढी वेदना सहनच नाही करू शकत. त्यांनी हा फरक केलाय. तुम्ही कोण मोठ्या टिंग्या मारणार आहे? स्त्री ही सगळ्यात सहनशील असते. हो हो हो. आणि तुम्ही त्या सहनशक्तीचा अंत बघता. खरंय खरंय.
मुळात आहे ना, आपण स्त्री पुरुष म्हणून एकमेकांकडे न बघता माणूस म्हणून बघितलं ना, तर स्त्री पुरुष हा भेदच नष्ट होईल. आणि कसं आहे, जेव्हा मुलं लहान असतात, त्यांचं वय संस्कारक्षम असतं, त्या वयात पालकांनी रुजवलं पाहिजे. पण आपण भलतंच काहीतरी शिकवतो. ही पुरुषांची कामं आहे, ही स्त्रियांची कामं आहे, ही स्त्रियांची कर्तव्य आहेत, हे पुरुषांचे हक्क आहेत, हे सगळं आपण त्यांना शिकवतो. पण माणूस म्हणून काय जबाबदाऱ्या आहेत त्या सांगतच नाहीत. आपण स्त्री पुरुष म्हणून नाही, तर माणूस म्हणून एकमेकांकडे बघितलं पाहिजे. आणि मला वाटतं आजच्या चर्चेचा निष्कर्ष हाच आहे. तुम्ही दोघंही इथे आले, खूप छान छान मुद्दे तुम्ही मांडले, त्याबद्दल मी तुमचे गैरे गैरे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.